आज बुद्ध पौर्णिमा. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आज पुण्यातल्या स्टेशन परिसरातील बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या जवळ धम्म पहाट साजरी करण्यात आली. नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद तर होताच, पण त्याचबरोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रमही त्या ठिकाणी सादर झाले. तेव्हा जाऊयात आपण आंबेडकर पुतळा स्टेशन. पंचशीलम धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा तीन वेळा म्हणाले. सिक्खापदं समादयामि. आदिन्यदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. विनंती करतो त्यांच्यासह सुनीताताई परशुराम वाडीकर पुण्यनगरीच्या उपमहापौर माझे मित्र निलेशजी अडलाट यांच्यासह विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती करण्यात आलेल्या या धम्म पहाट करता उपस्थित असणाऱ्या विविध क्षेत्रातील सर्वच मान्यवरांचे भिक्खूगणांचे या परिसराचं सुशोभीकरण केलं. त्याचबरोबर म्हणून जगाच्या पाठीवर जेव्हा भारतीय माणूस जगामध्ये कुठेही जातो तेव्हा भगवान गौतम बुद्धांच्या समोर जगातील सारी धनद्रव्य सारं काही बोल नाहीये. तथागतांच्या चरणी लीन होतात. ती नमामि संघम नमामि धम्मं नमामि. पूज्य बंतेजींना त्रिवार वंदन. धम्मं नमामि. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आज वैशाख पौर्णिमा. त्यानिमित्तानं पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या मंदिरामध्ये गणपतीला 5,000 नारळाच्या शहाळ्यांची आरास करण्यात आली होती. गणपतीच्या दिवसात
सुंदर आहे जे इतकं सुंदर वातावरण असतं, इतकं मनमोहक वाटतं. चला ऐकूया पुढचं गाणं गण. पुणे रेल्वे स्टेशनच्या फूट ओव्हर ब्रिज या ठिकाणी विद्युत तारा असतात आणि त्या ठिकाणी एक मनोरुग्ण चढला होता आणि त्याच्यामुळे कदाचित त्याचा मृत्यू झाला असता. यापूर्वी तशी घटना घडलेली आहे. आजही प्रशासनानं अतिशय कुशलतेने त्याच्यावरती झडप घालून त्याला जिवंत खाली उतरवला. पुण्यातील हिट अँड रन या अपघातामधील अगरवाल कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आजोबा यांनी आज पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केली. जाणून घेऊयात नेमकं ते काय म्हणाले. काय सांगायचं तुम्हाला, काय बोलायचं तुम्हाला, काय सांगायचंय? हम पुलिस और कानून को पूरी सपोर्ट कर रहे हैं और मदद कर रहे हैं जो भी हमारी तरफ. का तुम्हाला का आणलेलं चौकशीसाठी? एक मिनिट. छोट्या राजन बच्चा चौकशीसाठी आणलेलं का? छोट्या राजांच्या चौकशीसाठी तुम्हाला आणलेलं आहे का? छोट्या राजांच्या बद्दल आपले संबंध असल्याचा आरोप होतोय, त्याबद्दल काय बोलणार आहे का? आपल्यावर जो आरोप होतो त्याबद्दल काय बोलणार आहे का? नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. पुणे शहरामध्ये आता पावसाळ्याची कामं महानगरपालिकेकडनं होणं अपेक्षित असताना नागरिकांचा दबावही वाढला आहे. कारण पाऊस पडल्यानंतर पुण्यात उंच सखल भागामुळे जागोजागी पाण्याची तळी तयार होतात, पण ते पाणी 2-2 तासात वाहून जायला पाहिजे अशी अपेक्षा असते. गेले 5 वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्यांनी नेमकं कुठलं काम केलं? 2 वर्ष 1.5 वर्ष झाले महानगरपालिकेमध्ये
कुठल्याच नगरसेवकांची सत्ता नाही, कुठल्याच पक्षाची सत्ता नाही. प्रशासन त्यांचं काम करतंय. पण अशा वेळेला गेल्या 5 वर्षाचा हिशोब आता नागरिक विचारल्याशिवाय राहणार नाही. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.